महिना 2 महिने झालं ना तर मी घरीच गॅस न सर्व्हिसिंग करत असते. तर ती छोटीशी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला उपयोगी पडेल. तर चला तर मग आधी तुम्हाला मी दाखवते आपण सर्व्हिसिंग करायच्या आधी ना गॅस कसा पेटतो ते. ही मोठी शेगडी आहे, ही तर बारीक पेटतेच आहे आणि ही तर बारीकच पेटते. तर सगळ्यात आधी गॅस खालून बंद करून घ्यायचा आहे. गॅस सर्व्हिसिंग करण्यासाठी आपल्याला काही बाहेरच्या वस्तू लागणार नाही. हा एक आपण जो दात घासायचा ब्रश टाकून देतो तो ब्रश आणि ही तार लागणार आहे. फक्त ह्या दोनच गोष्टी लागणार आहेत. स्टँड काढून घेते. हे जे पाईप्स आहेत ना, बघू शकता तुम्ही किती चिकट झालेले आहेत, कारण मी बरेच दिवस झालं गॅस सर्व्हिसिंगच केलेलं नाहीये. तर आता ह्या पाईप्सच्या आतमध्ये आपल्याला हे जे पाईप्स बघू शकता तुम्ही किती चिकट झालेले आहेत आणि ह्या पाईपच्या आतमध्ये आपल्याला ना दोन्हीकडे पण असतात. तर ह्याच्यामध्ये जाऊन ना अन्नपदार्थ अडकतात आणि त्याच्यामुळं गॅस कमी पेटतो. तर हे जे पाईप आहेत ह्या पाईपामध्ये ना आपल्याला ही अशी तार घालून घ्यायची आहे आणि हे बघा, हे अशा प्रकारे जेणेकरून ना ह्याच्यातलं सगळं, तर ह्या काय म्हणतात पाईपातून दोन्हीकडे गॅस सप्लाय होतो आपला. गॅस मी ना सरळ करून घेतलेला आहे आणि एवढी घाण निघालेली आहे. आणि जो आपण तारेनं ढकललेला ना कचरा, तो कचरा बघा इथे येऊन थांबतो. हे बघा इथे येऊन थांबलेला आहे, दोन्हीकडे पण इथे येऊन थांबतो तो कचरा. आता हा कचरा आपली तार आहे ना, ती तार अशी करायची आणि या अशा प्रकारे ओढून काढायचा. लागले आणि ह्या बारीक बारीक कणांमुळे आपला गॅस ना कधी पेटत नाही आणि एवढा कचरा निघालेला आहे. कचरा मी भरून घेते. बघू शकता तुम्ही गॅसमध्ये एवढा कचरा असतो. असं आपण लावून घेऊया. बघू शकता किती मोठा पेटलेला आहे गॅस. आणि सेम प्रोसेस ही इकडे सुद्धा केली होती आपण. बघू शकता दोन्ही गॅस किती मोठे पेटलेले आहेत. हा छोटा गॅस आहे आणि हा मोठा गॅस आहे. दोन्हीची जी फ्लेम आहे ती छान वाढलेली आहे. आता बसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशा छान व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.